आज आहे मला सोलापूर ड्युटी आणि काकासने आहे पुणे शिवशाही. डोक्यावर टेन्शन दिसायला लागले ते कशामुळे, शिवशाहीला कधी जात नाहीत, AC सोसत नाही हो वयाच्या मानान, त्यामुळे आज ड्युटीच्या टायमिंगच्या आधी गेल्यामुळे म्हणलं इथं जाऊन कॅन्टीनला चहा घ्यावा. तर काय दादा लेक्चरच लई द्याल तर आज कॅश सेक्शनला आहे आप्पा आणि त्याच्यासोबत मारतो ह्यो गप्पा. लॉकशीट नोंद केली आणि साहेबांनी बाय करून आम्ही निघालो. हॉकी स्टेडियमला दिसला मेटेनचा बोर्ड. तिथं ह्यो भाऊ मला बोलवत होता. खरं म्हटलं श्रावण आहे, बोलाता आहे मगर जाने का नाही. आजच्या ड्युटीचे आहेत हे ड्रायव्हर महाराज. CBSला आमचे राज्याचे नेते वाट बघत बसलेले उत्तम दादा, त्यांची भेट घेतली आणि गाडीजवळ गेलो. तिथं ह्यो गारगुटीचा कंडक्टर भाऊ आपला माडेकर दादा भेटला. CBS वरून आम्ही निघालो सोलापूरच्या दिशेने. थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही सगळ्यात चांगली आपली सांगलीमध्ये. तिथून निघालो विश्रामबाग मार्गे मिरजच्या दिशेने. ह्या टोल नाक्यावरचं सॉफ्टवेअर कोणी केले काय माहित, प्रत्येक वेळेला बंद पडलेलंच असतं. गाडी मागे घेण्यातच सारखा वेळ जातोय. तिथं हे भेटलेत फॅन लोक, गाडीतून मला हात करत होते. त्यांना फोटो काढायचा होता पण गाडी थांबवायला तिथं जागा नव्हती, त्यामुळे फोटो काय काढता आला नाही. नागेश पाट्याला परी उतरत होती. परीला बहुतेक एसटीतच चालवाय शिकवाल तर परीचा पप्पा. परीच्या पप्पांनी म्हणलं तर परीचा पप्पा हसायला लागला. सासरवाडला जायला तर म्हणून केवढं खुश होतं बघा की. मनातल्या मनात गाणं चालू होतं, सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला. त्यांना बाय करून आम्ही पोहोचलो सुनील धाबा, जिथं अधिकृत एसटीचा थांबा आहे. तिथं गेल्यानंतर आम्हाला आमचा हा भाऊ खूप दिवसांनी भेटला. लय खुश झालेला मला बघून. लाल भडक भाऊ कडक. जेवण आटपून आम्ही निघालो सांगोला मार्गे पंढरपूरच्या दिशेने. बरोबर 11:15 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचलो. एसटीत नोकरीला लागल्यापासून पंढरीची वारी नेहमीच होत असते. तिथून आम्ही निघालो मोहोळ मार्गे सोलापूर आणि सोलापूरमध्ये पोहोचलो रात्री 12:30 पावणा 1 वाजता. तिथं कोल्हापूर डेपोचे वाहक भेटलेत. मला बघितले की असं हसायला चालू करतात सगळी. आपल्याला बघून लोक दुःख विसरून हसतात. हाच आपला इन्कम म्हणायचं.